वरती जो लाठीचार्ज झाला ऍक्च्युअली त्याच्या अगोदरपासून पेपर फुटीची झाली. त्यानंतर मुलांनी ठरवलं होतं की आपण त्या संदर्भात न्याय मागायचा, शासनाकडे न्याय मागायचा. कारण का ते फेल्युअर होतं, ते सिस्टीमचं फेल्युअर होतं. आणि ते फेल्युअर एवढं वाईट होतं की त्या फेल्युअरमुळं आपल्या भारतातील आपल्या बांधवांनी म्हणूया 20 जणांनी आत्महत्या केल्या. आणि आत्महत्या करणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही. आज कित्येक लोकांना वाटतं आत्महत्या काय म्हणजे काय, कोणी एवढं सिरियसली घेत नाही. पण आपल्या घरातला माणूस जेव्हा मरतो तेव्हा ती जाणीव होते. असं कोणीतरी विचार करा की हा जो मेलेला माणूस आपल्या घरातला आहे आणि नंतर त्याच्यावरती भाष्य करण्याचा प्रयत्न करा. बरेच जण वगैरे की त्या मोर्चाला दबवण्यासाठी 20 लोकांनी आत्महत्या केला. त्याला एवढं फालतू समजत होती 20 लोकांची आत्महत्या म्हणजे काय आहे. पण जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती कधी कोण अशी मरेल काय होईल ना, त्यावेळेस आपल्याला ती भावना जी निर्माण होती, ती भावना आपल्या मनात घ्या आणि नंतर तो ठरवा की तो विषय काय होता. तर तो मोर्चा जो निघाला तो व्यवस्थित शांतता मार्गे होता. नंतर ज्यावेळेस 20 दिवस सुद्धा उपोषण करून 20 दिवस सुद्धा ते सोनम आमच्या उपोषणाला बसले होते किंवा विद्यार्थी तिथे उभे होते. 20 दिवस उपोषण करून सुद्धा शासन लक्ष देत नव्हतं. त्यावेळेस ठरलं की बुवा आता आपला मोर्चा आपण संसदेवर न्यायचा. संसदेवर ज्यावेळी न्यायचं ठरलं, मुलं संसदेकडे शांतता मार्गाने चालू होते. मात्र तिथे जो लाठी हल्ला झाला तो अतिशय ब्रुटली अमानुषपणे त्या मुलांना मारलं गेलं. आणि त्यावेळेस माझ्यासारखा सामान्य माणूस ज्याला ऍक्च्युली माझं तुम्हाला सांगायचं तर मला कुठल्याही पक्षाचं म्हणजे पक्षाप्रती प्रेम नाही आणि पक्षाप्रती द्वेष पण नाही. मला त्या मुलांचा जो चालला होता आम्ही तो शांतताबरोबर बघत होतो. आणि ते जे मुलांना मारलं त्या मारल्यानंतर जे माझ्या मनात जो राग निर्माण झाला किंवा जी हळहळ निर्माण झाली ती मग थांबणार की नव्हती. मग मी माझ्यासारखे जे काही मित्र होते त्या सर्वांना मी फोन करत होतो, काय करूया. पंकजला फोन करतो, काय करूया. आसिमला फोन करतो, म्हटलं काय करूया. तर सगळेजण म्हणले आपण एकत्र येऊया. मी सर्वांना फोन करत होतो आणि त्या माध्यमातून 22 तारखेला एक मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये आम्ही गॉगरकर हा एक मंच एक आपण चळवळ उभी केली. आणि त्या चळवळीच्या माध्यमातून 27 तारखेला आपण 27 तारखेला मोर्चा काढणार होतो. मोर्चा अतिशय उत्कृष्ट आणि म्हणजे मोठ्या संख्येने निघणार होता. 2-3 हजार लोक जमा झाली. त्याचा मोठा मोर्चा आपला झाला असता. मात्र त्याच्या अगोदरच 25 तारखेला शासनाने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आणि इतर 2 मागण्या ज्या होत्या म्हणजे एकूण 3 मागण्या सर्व 3 मागण्या त्यांनी मान्य केल्या. त्यामुळे तो आपण मोर्चा पूर्णपणे स्थगित केला. मात्र या सर्व प्रकारामध्ये ज्या 20 मुलांनी आत्महत्या केल्या त्यांचं चीज झालं म्हणू शकत नाही, पण त्यांचं जीवन जे केलं हे व्यर्थच गेलं. म्हणजे व्यर्थ म्हणण्यापेक्षा शेवटी शासनाने घेतलेली त्यांची केलेली हत्या किंवा त्यांचा बळी होता असं आपण म्हणूया. आणि त्या 20 जणांना आपण आज इथे श्रद्धांजली देण्यासाठी आपण आज इथे उभं राहिलोय. तर त्यांच्या श्रद्धांजली आपण सर्व जे हजर आलात त्यांचे मी सर्वांचे खरंच आभार मानतो. मला आनंद झाला की माझ्या विचाराचे आणि असे लोक जे त्यांना खरंच जाणीव आहे त्या मुलांच्या जीवनाची आणि अभ्यासाची शिक्षणाची, त्यासाठी सर्वजण हजर आलात त्यांचे खरंच मी आभार मानतो. आणि ह्याच्यातून मला एकच सांगायचं की हा लढा किंवा किती मोठी सत्ता असू दे किंवा मोठे किती सत्ताधारी असू देत, हे आपला भारत देश हा नेहमी संविधानावरती चालणार आहे, लोकशाही मार्गाने चालणार आहे. आणि हा झालेला जो विजय आहे तो कोणाचा एकाचा नसून हा भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा झालेला विजय आहे. आणि हा सर्वांचा विजय, आपल्या सर्व भारतीय सर्वसामान्यांचा विजय आहे. आणि इथे आज आपण जमलो ते आता ऍक्च्युली संमिश्र घटना आहे. एक तर आपला विजय